ते गव्हर्नमेंटला इमर्जन्सी शिफ्ट करतात. आई प्रायव्हेटमध्ये, बेबी NICUला, इकडं गव्हर्नमेंटमध्ये. आईचं दूध बाळाला कधी पोहोचणार आहे, कधी आणणार आहेत. येस, ह्या सगळ्या ट्रॅव्हलिंगमध्ये काय होतं की कुठंतरी बाळ दगावलं जातं, बाळाला पाहिजे ती काळजी, पाहिजे ती केअर भेटत नाही. त्यामुळं आपण एवढं काळजीने 9 महिने आपलं बाळ पोटामध्ये वाढवतो आपण, आणि थोडासा अभ्यास न केल्यामुळं, व्यवस्थित डिसिजन न घेतल्यामुळं आपल्याला असं होऊ शकतं की आपलं बाळ दगावू पण शकतं. त्यामुळं रिस्क घेऊ नका. प्रायव्हेटमध्ये केलं तरी आजकाल प्रायव्हेटमध्ये पण गव्हर्नमेंटमध्ये पण खूप साऱ्या सुविधा आलेल्या आहेत. तिथं डॉक्टर्स असतात. सो मी असं म्हणत नाही की गव्हर्नमेंटमध्येच NICU असतं म्हणून, पण जर गरज पडली बाळाला तर 2 किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरमध्ये जर तुम्हाला बाळाला ठेवण्याची काचेची पेटी अवेलेबल असेल तर तुम्ही बिनधास्त कुठेही डिलिव्हरी करू शकता. त्याहून पुढची गोष्ट, तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करण्यासाठी ना गायनेकॉलॉजिस्ट म्हणतील की हां ठीक आहे, काय गरज आहे तुम्हाला काचेच्या पेटीची, तुमचं बाळ तर एवढं चांगलं आहे, तुमचं एवढं तर सगळं चांगलं आहे, पण ते त्यांच्या अंगावर घेत नाहीत. जेव्हा बाळाला ऑन दी स्पॉट इमर्जन्सी काचेच्या पेटीची किंवा NICUची किंवा कुठल्याही गोष्टीची गरज पडते तेव्हा. सो बी अ स्मार्ट पॅरेंट. तुम्ही आत्ताच तुमच्या बेबीसाठी व्यवस्थित डिसिजन घ्या, आणि माझा प्रेफरन्स तर गव्हर्नमेंट किंवा NICU हॉस्पिटलच राहील. आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.